रुको जरा, सबर करो। सारा जमाना है मेरे दीवाना है, दुनिया के आगे के सर नीचे मजा नहीं आ रहा है। है मेरे पीछे पर ये दीवाना है, सर ये झुका दूं दुनिया के आगे पर तेरी बातों करके सर नीचे। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला म्हटलं आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण फॉरवर्ड करत असतो मित्रांनो, जसं तुम्हाला आलेट मोशन प्रो एपीके पण आपल्या पिन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असून तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वप्रथम जे आलेट मोशनला ओपन करायचं मित्रांनो, मग आणखीन आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून झाला मित्रांनो। सर्वात अगोदर प्रोजेक्ट बीटमार्क प्रिशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर एकदम छान असून फोटो वगैरे ॲड वगैरे रिप्लेस वगैरे करून देण्यासाठी सांगितलेलं आहे मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर फर्स्टला प्लस सेकंडवरती क्लिक करून भेटायच्या ऑप्शनमध्ये जे काही तुमच्या आवडीची फोटो आहे मित्र अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर अशा प्रकारे दोन्ही बोटांना स्क्रॉल करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं मित्रांनो। जसं मी सेट करता त्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या लास्ट ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे जिथे पण आपला एक ग्रुप भेटत नाही तिथे पण ठेवायचं मित्रांनो। आणखीन आपलं दोन पार्टमध्ये कट करायचं मित्रांनो। आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर आणखीन आपला 4.12च्या बीटचे जे पुढचं पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला सेकंड बीटला दोन पार्टमध्ये कट करायचं। आणखीन आपला दोन पार्टमध्ये कट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं। आणखीन आपला पुढे जायचं दोन पार्टमध्ये, आणखीन आपला पुढे जाऊन दोन पार्टमध्ये जसं मी फोटो वगैरे कट करायचा मित्रांनो त्याशिवाय फोटो वगैरे कट करून घ्या। फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल करून आल्यानंतर फर्स्टला आपला सेकंडवरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शनमध्ये इथे एक इमोजी पेंजला आहे, ह्या इमोजी पेंजला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला लास्ट ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशाच प्रकारे कट वगैरे करून घ्या। जसं की आपला आणखीन आपण दोन पार्टमध्ये कट करायचं। दोन पार्टमध्ये कट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करून घ्या। जसं की आपला 4.12च्या बीटला जे पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर अशा दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला जे काही ते फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखीन आपला जे काय अशा प्रोजेक्ट आपला एस फोटो पीएनजी नावाचं जे काय पीएनजी दिसत आहे त्या पीएनजीवरती क्लिक करायचं। कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे काय तुमची फोटो आहे मित्र त्या फोटोला सिलेक्ट करायचं। वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे काय आणखीन आपला एस फोटो पीएनजी नावाचं पीएनजीवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोला सिलेक्ट करायचं। वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। जसं मी ॲड वगैरे करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्याचमुळे तुम्ही पण लवकरात लवकर जाऊन ॲड वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर अशाच प्रकारे जे फोटो वगैरे ॲड वगैरे करूनच घेतो मित्रांनो। असे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रकारे जे बाकीचे फोटो आहेत सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला जे शेक इफेक्ट प्रिशला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट एक नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे बीटमार्क प्रिशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर एक नंबर जे फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला शेक इफेक्ट प्रिशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे सेकंड नंबरचे फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला बीटमार्क प्रिशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे सेकंड बीटची फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून फेस रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला शेक इफेक्ट प्रिशला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे 3 नंबर
नंबरची फोटो आहे मित्रांनो, त्या 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं. इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखीन आपला मार्कप्लेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का अशा जगा 13.26 जे का बीटची फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. इथून पण आणखीन आपला बॅक यायचं मित्रांनो. आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का अशा स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का राईट साईडकडून जे का 3 नंबरची फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं. इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे राईट साईड सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं. इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखीन आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. का सेकंड नंबरची फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. इथून पण आणखीन आपला बॅक यायचं मित्रांनो. आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपल्या जे का लास्ट उरलेली फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी ऑल इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो वरच्या जे का 3 लेअरला प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 3 लेयर्स करून घ्यायचं. इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला जे का बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे का लास्ट उरलेली फोटो मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला अशा प्रकारे फर्स्ट लाईन प्लस सेकंडवरती क्लिक करून जगावर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. पेस्ट 3 लेयर्स करून घ्यायचं. पेस्ट 3 लेयर्स केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आणखीन आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त खतरनाक विशाळ पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आणखीन त्या लेअरवरती क्लिक करायचं. मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.